तलाठी जळगाव 2015 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. 1/2 अधिक 1/6 प्लस 1/12 प्लस 1/20 प्लस 1/30 प्लस 142 प्लस 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 करत गेलो आणि 1/132 पर्यंत गेलो. तर अशा गणितामध्ये एक शॉर्ट ट्रिक आहे. या अशा प्रकारचे गणित ज्यावेळेस कधी तुम्हाला येणार, त्याआधी तुम्हाला एक गोष्ट समजून सांगतो शॉर्ट ट्रिक काढण्याच्या आधी, की तुम्हाला तिथे काय करायचं आहे. समजा छेद बघायचे आहेत. वरती अंशामध्ये सगळ्यामध्ये 1 आहे. छेद बघितला तुम्ही 2, 6, 12, 20, 30, 40, 40 म्हणतो 42, 56, 72 असं करत गेलो कितपर्यंत 132 पर्यंत. ठीक आहे. तर 1/2 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 1 गुणिला 2. तर ह्या संख्या नेहमी अशा असणार आहे. 2 गुणिला 3. 12 म्हणजे काय, 3 गुणिला 4. 20 म्हणजे किती, 4 गुणिला 5. 30 म्हणजे किती, 5 गुणिला 6. 42 म्हणजे किती, 6 गुणिला 7. 56 म्हणजे किती, 7 गुणिला 8. 72 म्हणजे किती, 8 गुणिला 9. तसंच डॉट डॉट करत गेला तर 11 गुणिला 12 हे किती असतं, 132 असतात. तर अशा गणितामध्ये शॉर्ट ट्रिक काय बघा. सगळ्यात पहिले जो 1 आहे तर वरचा अंश घ्यायचा 1, छेदामध्ये हा घ्यायचा आहे पहिली संख्या, सगळ्यात लहान संख्या 1, वजा करायचा आहे, सगळ्यात मोठी संख्या घ्यायची आहे 1, वरती अंश 1 ठेवायचा आहे आणि छेदामध्ये सगळ्यात मोठी संख्या घ्यायची आहे, छेदामध्ये 12. तर आता यांची वजाबाकी करा तुम्ही. वरती किती येणार आहे, छेद समान करून घेतलं, इथे 12ने गुणलं, इथे 12ने गुणलं, किती येणार आहे, 12 वजा 1 छेदामध्ये. आता हा 12 झाला, हा 12 झाला, बरोबर किती येणार आहे, 12 वजा 1 म्हणजे 11 छेदामध्ये 12. आणि हे तुमचं उत्तर असणार आहे. बघा, जिथे उत्तर आणि शॉर्ट ट्रिक अवेलेबल असेल तिथे मी चांगल्या ट्रिक्स द्यायचा प्रयत्न करतो. पण आता ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे, हे असं का होतं बघा. त्याच्यातही काही विद्यार्थी आहेत ज्यांना ह्या शॉर्ट ट्रिकबद्दल डाऊट आहे. मला म्हणतात का असे माहिती आहे का तुम्हाला, की मला सांगतात की काही पण सांगू नको. आता ज्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या मी शॉर्ट ट्रिकने सांगत राहतो त्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या नाही आहे आणि जिथे नाही तिथे उगाच डोकं आगाऊ शहाणपणा करायचा आहे. म्हणजे उगाच मला असं वाटतं काही विद्यार्थी मला अपोज करण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याच्या मागचं लॉजिक आता समजून घेऊ आपण काय आहे. बघा, 1/2 ह्याला मी कसं लिहू शकतो, 2ला मी म्हटलं की 1 गुणिला 2 असं लिहितोय. तसंच 1/6, 1/6 म्हणजे किती, 1/2 गुणिला 3, 1/12 बरोबर 1/3 गुणिला 4, 1/20 बरोबर किती येणार आहे, 1/4 गुणिला 5. आता हे एवढेच उदाहरण घेऊ आपण तुम्हाला समजून सांगण्यासाठी. तर पहिलं 1/1 वरती अंशामध्ये आहे आणि दोघांमध्ये 1चा फरक आहे. अंशामध्ये 1 आहे आणि दोघांमध्ये 1चा फरक आहे. मी डायरेक्ट 1/1 वजा 1/2 असं लिहू शकतो. कारण काय, मला ह्याचा छेद समान करायचा, समजा याचा छेद समान करायचा आहे तर मी इथे 2ने गुणणार, वरती पण 2ने गुणणार. मग वरती येईल 2 वजा 1, छेद ऑलरेडी 2 केला आहे म्हणजे 2 म्हणजे किती होणार आहे बघा, ह्याला 1/2 येतो का ह्याचं उत्तर, तर 1/2 असं येत आहे. कारण की 2तून 1 गेला 1 आणि छेदामध्ये 2. तसंच ह्याला कसं लिहू शकतो मी, 1/2 बघा पहिली संख्या 1/2 वजा 1/3. बघा ह्याला कसं करू शकतो की ह्याचा छेद समान करायचा आहे. मग मी इकडे कितीने गुणेल, 3ने, म्हणजे हा किती झाला 6. हा छेदामध्ये 6 झाला पण अंशामध्ये किती झाला, इथे 3ने गुणलं, वरती पण अंशाला 3ने गुणेल, 1 गुणिला 3, 3 वजा इथे मला 6 करायचा आहे, छेद 6 करायचा आहे. मग इथे कितीने गुणेल तर 2, इकडे पण 2ने गुणेल, मग वजा 2/6. मग आता ह्याला मी काय म्हणू शकतो, छेद समान झालेला आहे 6 आणि 3 वजा 2 म्हणजेच किती, 1/6. ठीक आहे, 1/6. मग 1/3 गुणिला 1/4 मी ह्याला डायरेक्ट असं लिहू शकतो, 1/4. कसं, आता ह्याला जस्टिफाय कसं करणार, मग ह्याचा छेद समान करण्यासाठी आता यांचा लसावी घेणार आपण म्हणजे 12. 12 आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 12 आणण्यासाठी काय करावं लागेल, मला इथे 4ने गुणावं लागेल. म्हणजे मी म्हणेल की हे 12 झाला, हा 12 झाला, वरती इथे 4ने गुणलं म्हणून वरती पण 4ने गुणणार, वजा इथे मला 12 करण्यासाठी इथे 3ने गुणावं लागेल, 4×3 = 12, 3ने गुणलं वरती पण 3ने गुणेल, 3/12. मग आता ह्याला मी असं म्हणू शकतो की 1/12 आहे हा, कारण की छेद समान आहे, छेद समान आहे, डायरेक्ट वजाबाकी करू शकतो मी. सेम तसंच काय येणार आहे, याला मी 1/4 वजा 1/5 लिहू शकतो. कारण काय आहे, इथे मी 5ने गुणलं, कारण काय आहे बघा, इथे 20 करायचा मला छेद, तर इथे काय होईल, मी 5ने गुणेल छेदाला
अंशाला पण 5ने गुणेल, अंशाला पण 5ने गुणेल, म्हणजे किती येणार आहे 5. छेदामध्ये किती झाला 5 गुणीला, इथे 5 गुणीला 4 20 झाला, वजा इथे 20 करण्यासाठी मी इथे 4ने गुणेल, म्हणजे इथे 20 होईल छेद, वरती किती होतील 4ने गुणलं म्हणून 4, मग 5तनं 4 गेला, छेद समान आहे, 1/20 होईल. बघा 1/20 झालेला आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की 1 + 1 + 1, मी त्यांच्या जागी ह्या किमती ठेवतोय, सगळ्यांच्या किमती ह्या ठेवत आहे फक्त. ठीक आहे, ह्या किमती ठेवणार आहेत, प्रत्येकाच्या किमती ह्या ठेवणार आहेत. बघा आता मी 1/2ला मी लिहिलं 1/1 वजा 1/2 अधिक 1/2 वजा 1/3, कारण काय आहे हे 1/6 आहे. 1/2ला मी काय लिहिलं, एवढं लिहिलं 1/2ला, 1/6ला मी एवढं लिहिलं, प्लस जे ऑलरेडी आलेलं आहे, प्लस 1/12ला मी कसं लिहितं बघा, 1/3 वजा 1/4 प्लस 1/20, 1/20 म्हणजे 1/4 वजा 1/5. आता तुम्ही जर गणित नीट बघितलं तर हा वजा 1/2 आहे, हा कटेल कारण की इकडे प्लस 1/2 आहे, इथे वजा 1/3 आहे, प्लस 1/3 आहे, वजा 1/3 प्लस 1/3, इथे वजा 1/4 आहे, इथे प्लस 1/4 आहे, हे कटेल. मग जर आपण फक्त 1/20 पर्यंत जर करून घेतलं तर आपल्याला कळेल की सगळ्यात लहान संख्या सगळ्यात पहिली आली आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठी संख्या वजामध्ये आलेली आहे. म्हणजेच आपण ही जर सिक्वेन्स 132 पर्यंत घेऊन गेलो असतो तर इथे 1/1 म्हणजे बाकी सगळे कटत गेले असते, म्हणजे हेही कटलं असतं आणि वरती सगळ्यात शेवटी काय राहिलं असतं बघा, 1/11 वजा 1/12 राहिले असते, 1/11 वजा 1/12 आले असते, आणि त्याच्या आधी काय असलं असतं प्लस 1/10 वजा 1/11, मग हा प्लस 1/10 त्याच्या आदल्या ह्याने कट केला असता, वजा 1/11 प्लस 1/11 आणि राहिलं किती असतं 1/12, म्हणजे 1 वजा 1/12. मग यांचं आपण सॉल्व केलेलं आहे, जे किती येतं 12 वजा 1 म्हणजे 11/12, किती उत्तर येतं छेदामध्ये 12. बघा ह्याला हीच शॉर्ट ट्रिक आहे आणि हीच पद्धत आहे. ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला कोणी मोठा तुरामखा भेटला सांगणारा तर नक्की त्याचे कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की बाबा ह्या मेथडपेक्षा पण चांगली मेथड तू सांगू शकतो. म्हणजे मी म्हटलं की सगळ्यात लहान संख्या सगळ्यात पहिले घ्यायची, ट्रिक्स काय आहे बघा, सगळ्यात पहिली सगळ्यात लहान संख्या घ्यायची, ह्याच्यामधली 1/2 म्हणजे काय 2 गुणीला 1, मग 1 वरती आहे 1 वजा केला आणि सगळ्यात मोठी संख्या इथे काय आहे 11 गुणीला 12 होतं, मग 12 घेतली छेदामध्ये, या दोघांची वजाबाकी केली, डायरेक्ट जे उत्तर येणार आहे ते तुमचं उत्तर असणार आहे. आता तुम्हाला काय म्हणायचं कमेंट बॉक्समध्ये, तुमच्यासाठी कमेंट बॉक्स नेहमी ओपन आहे, तुम्हाला घाल शिव्या घालायच्या घाला, शिकायचं नसेल तरी नका शिकू, काही घेणं देणं नाही मला. बघा तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, मला जर तुम्हाला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये ते फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे, त्यामध्ये भन्नाट ट्रिक्ससहित आपण एक चॅप्टर व्यवस्थितरित्या समजून सांगत आहे. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.